तू खरं म्हणतोस का तुझं हे पहिलंच नाटक आहे? माझ्याकडे प्रथम एक प्रेक्षक आले आणि मग ऑटोग्राफ मागितली तिकिटाच्या मागे. म्हटलं माझी? मी दोनदा विचारलं माझी? मी सेट डिझायनर आहे, मी काय आर्टिस्ट नाही आहे. आणि त्यांची एकच अट होती की मला एकही ब्लॅकआउट नाही नको आहे. नेपथ्यातले सगळे अवॉर्ड्स यावेळेला सफरचंदाला. पण मी काय करायचो की सुरुवातीला असे आमचे वसाहतीतले जे गणेशोत्सव मंडळाचे काही सजावटीचे असायचे ते मी करायचो आणि ते आम्हाला प्राइजेस मिळायचे म्हणजे मुंबईमध्ये. त्याच्यामुळे त्याला लाईट परत देणं भाग पडलं. त्यांनी लाईट ओपन केल्यानंतर आमचा बॅकस्टेजवाला ते सगळं फाटलं आहे. तो मोडा आणि चेअर त्यांनी उचललेली आहे. 40 सेकंदात 30 सेकंदामध्ये अख्खा सेट चेंज करत असतो. तर म्हणजे 50-60 जणं असतील त्याच्यामध्ये 1 किंवा 2च हात वरती असतात. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं रंगभूमी.comच्या हाऊसफुल गप्पांमध्ये. आणि आज आपल्यासोबत एक अशी व्यक्ती आहे जी नाटकात रंगमंचावर आपल्याला दिसत नसली तरी रंगमंच या व्यक्तीमुळे उजळून निघतो. आता सफरचंद नाटक घ्या. सफरचंद नाटकाचा फिरता रंगमंच, त्यात उभं केलेलं काश्मीर किती देखणं होतं. त्यासाठी खूप पुरस्कारही मिळाले यांना. आणि सफरचंद नंतर एक मोठी लिस्ट आहे. 38 कृष्णविला, मी स्वराती दोघं आणि कित्येक नाटकं. कित्येक म्हणजे 100 नाटकं. आज 100 नाटकांचा पल्ला गाठलेला आहे संदेश बेंद्रे यांनी. नेपथ्यकार संदेश बेंद्रे यांचं मी स्वागत करते. स्वागत आहे सर आणि खूप शुभेच्छा तुम्हाला 100व्या नाटकासाठी. थँक्यू. सर, 100वं नाटक तुमचं अवघा रंग एकशी झाला ते मी बघितलं आणि खूप सुंदर तुम्ही पुण्यातला वाडा उभा केलेला आहे त्यामध्ये. खरं तर म्हणजे खरंच कौतुक करावं तितकं कमी आहे तुमचं. कारण सफरचंद नाटक असो, 38 कृष्णविला असो, मी स्वराती दोघं असो, सगळ्या नाटकांमध्ये एक वेगळेपण दिसतं. कुर नाटक सुद्धा आहे. किती नाटकं आहेत. मी फॅन आहे तुमची सर. त्यामुळे आजचा एपिसोड माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. मी खूप गप्पा मारणार आहे तुमच्याशी. मला खूप प्रश्न विचारायचे आहेत तुम्हाला. सर, तुम्ही एक आहे ना नवीन करिअरचा एक स्कोप म्हणतो ना तसा एक ओपन करून दिला आहे विद्यार्थ्यांना की इथेही तुम्ही बघू शकता, नाटकांकडे तुम्ही असंही एक बघू शकता, एक करिअर अपॉर्च्युनिटी म्हणून. तर तुम्ही काय प्रिपरेशन केलेलं आहे हे मला जाणून घ्यायचं आहे सुरुवातीपासून की तुम्ही नाटकांकडे कसे वळलात आणि काय म्हणजे तुम्ही शिक्षण कशात घेतलं पहिलं? ॲक्च्युली माझा नाटकाला काहीच तसा माझं कनेक्ट मी नव्हतो नाटकासाठी. आणि मी असं एकदम अचानकपणे येतात ना या फील्डमध्ये तसा मी आलो. माझा व्यवसाय हा इंटिरियर डिझायनिंगचा आहे. माझी फर्म आहे स्वतःची इंटिरियर डिझायनिंगची. आणि ते करता करता आवड होती की नेपथ्याला एक असं अट्रॅक्शन असतं नेपथ्याविषयी, ते होतंच पहिल्यापासून. पण या फील्डमधलं काहीच अनुभव नव्हता मला. पण मी काय करायचो की सुरुवातीला असे आमचे वसाहतीतले जे गणेशोत्सव मंडळाचे काही सजावटीचे असायचे ते मी करायचो आणि ते आम्हाला प्राइजेस मिळायचे म्हणजे मुंबईमध्ये. असं सामाजिक देखावे असायचे आणि ते असायचं. तर माझ्या कॉलनीतला एक मित्र आहे जो आपल्या नाटक इंडस्ट्रीमधलाच आहे, संदेश उपश्याम म्हणून. तर तो मला पण एक दिवस भेटला आणि बोलला, अरे हे तू करतोस, तू नाटकाचं सेट वगैरे का नाही कधी नेपथ्य? म्हटलं नाही, मला अनुभव नाही आहे या गोष्टीचा. तुला हरकत नाही आहे, पण कधी अशी संधी आली तर मी सांगेन तुला. आणि असं आम्ही सोडून दिलं, विसरून गेलो ते करायला. पण नंतर मी हळूहळू त्याला मागे लागायला लागलो, अरे असं काही आहे का की कुठे तुला असं वाटतंय का की माझं नाव तू सुचवू शकशील? तर तो म्हणाला, नाही जरा कठीण आहे व्यावसायिकमध्ये असं एकदम पटकन हे मिळणं. पण त्यांनी एकदा मला सांगितलं की संतोष पवार आपले एक नाटक करतायत. त्या नाटकाचं नाव आहे राधा ही कावरी बावरी. आणि ते कोणतरी एक नवीन नेपथ्यकाराला जरा शोधतायत, त्यांना काहीतरी असं वेगळं हवं आहे. तर मी म्हणालो, पण मला काहीच एक्सपिरियन्स नाही आहे, काय करू? तर ते म्हणाले, नाही तू एक काम कर, तू ये, भेट त्यांना, स्क्रिप्ट वाच आणि मग बघ काय म्हणतात ते. मग मी ठीक आहे गेलो, भेटलो त्यांना, त्यांनी स्क्रिप्ट दिली. त्यांनी विचारलं मला की तू ह्याच्या अगोदर काय कामं केली आहेस? मी म्हणालं नाही, मी अजून मला काहीच एक्सपिरियन्स नाही. म्हटलं एकांकिका केली असशील? म्हटलं नाही, तोही नाही आहे. म्हटलं कसं करणार मग सेट तू, तुला काहीच माहिती नाही आहे? मी म्हटलं नाही, मला एकदा ट्राय करतो, तुम्हाला वाटलं तर तुम्ही ते करा नेपथ्य, नाही तर मी काय त्याचं मला काही चार्जेस नको आहेत. असं करून मी ती स्क्रिप्ट घेऊन निघालो. मला काहीही माहिती नव्हतं, ABCD मला काही माहिती नव्हतं. आणि वाचली स्क्रिप्ट, काही नोटिंग केलं, त्याच्यावर थोडा अभ्यास केला आणि मी एक स्केच घेऊन गेलो. आणि मग त्यांनी स्केच बघितलं मला म्हणतात की तू खरं म्हणतोस का तुझं हे पहिलंच नाटक आहे? मी म्हणालो, हो सर, नाहीच केलं आहे मी कधी. अरे मला वाटत नाही हे करून, हे जसं मला पाहिजे तसंच तू सेट डिझाईन करून आणलं आहेस.
वा वा. मग त्यांनी निर्मात्याने लगेच तिथून कॉल केला, सांगितलं नाही आपला नेपथ्यकार आपल्याला मिळालेला आहे आणि हा आपल्या सेट करेल. आणि तिथून मग माझी सुरुवात झाली. पहिलं व्यावसायिक नाटक माझं राधा म्हणजे ही कावरी पहिलंच नाटक तुम्ही व्यावसायिक केलं? पहिलंच नाटक व्यावसायिक. प्रायोगिक दीर्घांक, एकांकिका काहीच नाही? हे सगळं मी नंतर केलं. म्हणजे माझ्या मी बघितलंय. मी जर माझी लिस्ट बघाल तुम्ही आता नाटकांची किंवा जी नाटकं बघाल तर त्याच्यामध्ये व्यावसायिक माझी आता 100-101 झाली. आता गुजराती एक केलं तर 101. आणि जी हौशी आपण नाटकं करतो, प्रायोगिक नाटकं असतात ती कमी आहेत माझी. म्हणजे मी ती नंतर केली. ती एक 40-50 माझी नाटकं वेगळी पण काय केली ती सुद्धा. मी म्हणजे अस्तित्वाची एक स्पर्धा बघितली, त्यामध्ये संपर्क क्रमांक, त्यात कोकणातलं घर सुंदर, त्यानंतर मानलेली गर्लफ्रेंड, त्यात तळ्याकाठचं गार्डन, म्हणजे मग तळ्याकाठचं गार्डन, मग त्यात काही चूक म्हणजे हे नाही, चूकभूल नाही, म्हणजे ते सगळं व्यवस्थित तिथे तिथल्या तिथे तसं तुम्ही उभे करता डोळ्यासमोर. कुठून तुम्हाला प्रेरणा मिळाली हे करण्यासाठी? नाही, एक तर माझा इंटिरियर डिझायनिंगचा व्यवसाय असल्यामुळे स्पेस मॅनेजमेंट जे काय असतं त्याचा इथे उपयोग होतो. कारण जरी मीडिया वेगळा असला, म्हणजे काम करायचं आम्ही मीडिया म्हणतो, जसं इंटिरियर आम्ही जेव्हा कामं करतो, जे प्रोजेक्ट्स असतात, रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स आहेत किंवा कमर्शियल प्रोजेक्ट, त्याच्यामध्ये जी कामाची पद्धत आहे ही थोडीशी वेगळी आहे. आणि इथे ह्या तुम्हाला 30 बाय 20 फुटाच्या स्क्वेअर फीट एरियामध्ये, म्हणजे साधारण 500-600 स्क्वेअर फीट एरियामध्ये हे सगळं बसवायचं असतं. ते सुरुवातीला थोडंसं कठीण गेल्यापेक्षा समजून घ्यायला जरा वेळ गेला. पण मला वाटतं प्रोसेस तीच असते. तुम्हाला एखादी गोष्ट जर तुम्हाला कन्व्हिन्स करायची असते किंवा व्हिज्युअलाइज करायला भाग पाडायची असते प्रेक्षकांना, तर तुम्हाला अगोदर चांगलं इथून व्हिज्युअलाइज करायला लागतं, तर आपण ते त्यांना डिलिव्हर करू शकतो. त्याच्यामुळे जेवढं रिअलिस्टिक करता येईल तेवढं आपण काम करायचा प्रयत्न करायचा. तुम्ही स्पेस मॅनेजमेंट म्हणालात म्हणून मी, स्वरा आणि ते दोघंमध्ये तुम्ही 2 बेडरूम दाखवले, हॉल दाखवलाय, किचन दाखवलंय, आणि तुम्ही छोटीशी एक बाल्कनी काढली. ती बाल्कनी एवढी क्यूट आहे, म्हणजे ती पडदा उघडतात एवढी छान दिसते. तिथे 2-3 दृश्य झालेली आहेत, फोन कॉल झाले. निवेदिता मॅमचा एक सीन आहे आणि मला वाटतं रश्मी मॅमचा पण एक सीन आहे. सो खूप सुंदर. ते पण कर्नाटक सुद्धा सेम. म्हणजे एक काहीतरी वेगळं. 38 कृष्ण विलामध्ये विला म्हटलं, तो विला डोळ्यासमोर उभा राहतो, एक भव्य दिव्य विला उभा राहतो. सफरचंद नाटक, आमच्या यूट्यूब व्हिडिओवर आजच कमेंट आले की एवढा भव्य दिव्य अनुभव होता हा सफरचंद, सगळ्यांचं खूप कौतुक केलंय आणि भरपूर कमेंट्स येतच असतात. तर तुम्हाला ही जी सुरुवात झाली तेव्हा प्रायोगिक करतो किंवा काय, तेव्हा कुठेतरी फायनान्शियली कुठेतरी गणित जुळवावं लागतं. असं कधी झालंय का की कुठेतरी कमी ह्याच्यात, की बाबा एवढं आहे माझ्याकडे संदेश, एवढ्या ह्याच्यात मला करून दे, तेव्हा काय असं कुठे प्रॉब्लेम किंवा अडचण येते किंवा काय ॲडजस्ट करावं लागतं? नाही, असं बऱ्याच वेळेला होतं. कधी कधी ॲक्च्युली तेही बरोबर आहे, कारण निर्मात्याचं सुद्धा एक बजेट असतं, एक व्यावसायिक गणितं असतात त्यांची, की प्रोजेक्ट कॉस्ट किती झाली पाहिजे, मग आपले किती शो होतील, मग नेपथ्यावरती किती खर्च करायचा, हे त्यांचे ताळेबंद ठरलेले असतात किंवा त्यांची काही गणितं ठरलेली असतात. मग अशा वेळेला ॲज अ नेपथ्यकार म्हणून मी बरंच काही आम्ही देतो, म्हणजे बरेच जणं आमचं 100% आम्ही देत असतो. पण कधी कधी अशी सिच्युएशन येते की आम्हाला सांगितलं जातं की बाबा एवढं नको आहे आम्हाला, किंवा आम्हाला थोडक्यामध्येच तो सेट कॉम्पॅक्ट पाहिजे. बेसिकली डिझाईन करताना तो आम्ही विचारच करत नाहीत, म्हणजे मी तरी ॲटलिस्ट तो विचार करत नाही की हे किती मोठं होतं आहे का, छोटं होतं आहे का, त्या स्क्रिप्टची काय गरज आहे, त्या नाटकाची काय गरज आहे, हे अगोदर मला वाटतं पहिलं बघायला पाहिजे. जर खरोखर गरज असेल तर तिथे द्यायला हवं, आणि खरोखर नसेल तर मग तुम्हाला तेवढंच कॉम्पॅक्टमध्ये ते करून देणं. तर असं बऱ्याच वेळेला होतं की बजेटरी फॅक्टर येतो आणि मग आम्हाला सांगितलं जातं की नाही बाबा हे थोडंसं कमी कर. मग ते कधी कधी तेही ॲडजस्ट करतात, असं नाही होत, कारण त्यांनाही आपलं प्रोडक्शन व्हॅल्यू किंवा आपण निर्मिती मूल्य जे म्हणतो ते सगळ्यांनाच चांगली हवी असतात. जेव्हा तुम्ही नाटकांमध्ये वळण्याचा एक डिसिजन घेतला, घरच्यांची काय रिॲक्शन होती? ते सरप्राईज होते की त्यांना माहिती होतं की? नाही, असं काही खास डिसिजन घेतलाच नव्हता. म्हणजे माझं अजूनही माझे इंटिरियर्सचे प्रोजेक्ट चालूच आहेत, म्हणजे ते चालू आहेत. आणि म्हटलं की बघूया, मला एक आवड म्हणून मला एक तरी नाटक व्यावसायिक असावं. मग त्याच्यानंतर मी माझ्या मित्रालाही बोललो की मला एक तरी करायचं आहे व्यावसायिक नाटक, मग नंतर मिळेल किंवा मी करू शकेन न शकेन माझ्या कामातून, इंटिरियर्सच्या प्रोजेक्ट्समधनं. पण ते 1चं 2, 2चं 3 असं ते नंतर मग पटापट नाटकं येत गेली, ती करत गेलो. त्याच्यामुळे आता आकडे मोजत नाहीत, फक्त जे चांगलं काहीतरी नाटक नेपथ्य हवं. करेक्ट आहे. 100 नाटकं सर, तर 100 नाटकांमध्ये असं कधी झालंय का की, म्हणजे आम्ही आता बायका किचनमध्ये
डोसा असं समजा बनवतो, डोस्याचं बॅटर कधीतरी पातळ असतं, जाड असतं किंवा तवा तापतो नाही तापत, तर पहिला डोसा देवाचा असं आम्ही म्हणतो नेहमी. तर पहिल्या प्रयोगाला नेमकं काहीतरी झालंय 19-20 आणि धावपळ झाली आहे किंवा टीममध्ये काहीतरी कोऑर्डिनेशन नाही आहे, असं काहीतरी झालंय आणि मग झालंय म्हणजे वर्कआउट करून मग व्यवस्थित झाला प्रयोग, असं काही झालंय? नाही, तसं एक्झॅक्ट नाही म्हणता येणार. कारण कसं असतं की आपण जी रंगीत तालमी करतो, ग्रँड रिहर्सल असते, ही सगळ्यांसाठी असते. म्हणजे जसं दिग्दर्शकासाठी, कलाकारांसाठी असते, तशी आम्हाला टेक्निकल लोकांसाठी सुद्धा असते. त्याच्यामुळे ग्रँड रिहर्सलला ह्याची पूर्ण आपण काळजी घेतलेली असते की समजा कसं असतं ना, स्टॅटिक सेट्स आहेत म्हणजे एकच लोकेशन आहे, तर मग काही तसं टेन्शन नसतं. पण आता बरेचसे माझे मागची काही नाटकात मल्टिपल लोकेशन्स झालेले आहेत, म्हणजे अनेक स्थळं त्याच्यामध्ये दाखवली गेलीत. मग त्यावेळेला चेंजिंग असतात सेटमध्ये. म्हणजे आपण 40 सेकंदात 30 सेकंदामध्ये अख्खा सेट चेंज करत असतो. मग त्यावेळेला थोडीशी गडबड व्हायची शक्यता असते. पण त्याच्यासाठीच आम्ही रंगीत तालीम करतो. म्हणजे कलाकारांबरोबर आमचीही तालीम तेव्हा घेतली जाते आणि टेक्निकल अगोदर म्हणजे सेटवाल्यांची अगोदर होते तालीम. कारण तिकडे जर काही गडबड झाली तर पुढे आपल्या प्रयोगामध्ये गडबड होऊ शकते. हां, पण ते असं झालेलं आहे. एक किस्सा असा पण आहे की पहिलाच प्रयोग होता माझ्या एका नाटकाचा. आपले ज्येष्ठ दिग्दर्शक होते अशोक समेळ, यांचं संगीत शंकरा म्हणून एक नाटक होतं आणि त्याच्यामध्ये पण काही मल्टिपल लोकेशन्स होती. आणि पहिलाच प्रयोग मला वाटतं कल्याणला प्रयोग होता थिएटरमध्ये शुभारंभाचा. आणि एका सीनच्या ब्लॅकआउटनंतर अख्खं घर चेंज करायचं होतं आम्हाला. त्याच्यामध्ये काय झालं, जे लाईट ऑपरेटर आहे तो त्याचा क्ल्यू थोडा विसरला आणि जिथे ज्या क्लूला ब्लॅकआउट व्हायला अपेक्षित होतं त्याच्या अगोदर त्यांनी काही सेकंद त्यांनी अगोदर ब्लॅकआउट केला. ब्लॅकआउट केल्यानंतर आमची जी बॅकस्टेजची जी मागे टीम असते त्याच्यातला एक जण तो चेंज करायला स्टेजवरती धावायला गेला आणि मी त्याच्या बाजूला उभा होतो. मला कळलं आहे की ब्लॅकआउटचा क्लू चुकलेला आहे. मी त्याला म्हटलं जाऊ नको, थांब. पण तो म्हणतो नाही 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 ब्लॅकआउट झालं आहे, मला चेंज करायचं आहे. आणि त्याचा असं एक बनियन तो वरती तो होता आणि मी म्हटलं जाऊ नको जाऊ नको. मी असं पटकन त्याला धरलं काळोखामध्ये आणि तो म्हणतो सर मला सोडा सोडा, मला जायचं त्या चेंज करायचं आहे. आणि तो गेला तर त्याचं ते सगळं फाटलं, त्याचं ते बनियन तो फाटला. तो स्टेजवरती गेला, तो चेंज करतोय आणि लाईट ऑपरेटरला कळलं की आपला क्लू चुकला आहे. कारण आर्टिस्टने आपली जागा सोडली नव्हती. आर्टिस्ट डायलॉग घेत होते, त्याच्यामुळे त्याला लाईट परत देणं भाग पडलं. त्यांनी लाईट ओपन केल्यानंतर आमचा बॅकस्टेजवाला ते सगळं फाटलं आहे, तो मोडा आणि चेअर त्यांनी उचललेली आहे. आणि तेव्हा म्हणजे अक्षरशः हास्यास्पद झालं. म्हणजे ऑडियन्स हसायला लागले की काय झालं. पण हीच गंमत आहे हां, नाटकाची. ही गंमतच आहे. प्रेक्षक नेहमी वेलकम करतात आणि टाळ्यांनी चिअर करतात. आता मी हीच तर फॅमिलीची गंमत आहे बघितलेलं, तुम्हाला लक्षात आहे. आम्ही नेमकं त्याच प्रयोगाला होतो आणि खिडकी पडलेली, 2 समोरासमोर घर आहेत त्यामध्ये, शेजारी शेजारी दाखवलेत. आणि तिनेच काहीतरी एकदम एक्साइट होऊन तिने ती खिडकी काहीतरी जोरात लावली, असं काहीतरी झालं आणि ते पडलं खाली. आणि मग तो पुढच्या सीनला ते कंटिन्युएशनमध्ये ते पाहिजे होतं ते तिकडे प्रॉप म्हणून. आणि ते मग कळेना कोणाला काय करायचं. पण सागर कारंडे सरांनी ज्या पद्धतीने ती सिच्युएशन हँडल केली आहे, म्हणजे त्यांनी असा आवाज करून इशारे करून की या कोणीतरी आणि ते करा विदाऊट एनी डायलॉग. आणि लोकांनीही चेअर केलं टाळ्यांनी. जसं मी म्हटलंय, लोक नाही एवढंही करत की कारण तो प्रयोग आहे, नाही म्हटलं तरी काहीतरी कुठेतरी हे होणार. कारण ते लाईव्ह नाटक बघणं हा स्वतःमध्ये एक वेगळा एक्सपिरियन्स आहे. त्याच्यात कुठेतरी काहीतरी कमी जास्त होणार, ते ठीक आहे. आणि असं आता हा विषय असा चाललाय तर त्यामध्ये कधी असं किचकट डिरेक्टर कोणी मिळालंय का? म्हणजे सफरचंद एक तुमच्यासाठी एक प्रोजेक्ट होतंच की तिथे तुम्हाला तुमचं कसब वापरावं लागलं, पण त्या व्यतिरिक्त अजून कुठे असं झालंय की हे थोडंसं डिफिकल्ट आहे किंवा थोडंसं हे कठीण गेलं, हे थोडं किचकट गेलं? नाही, तेच म्हणालो मी की जेव्हा अनेक स्थळं जेव्हा दाखवायचा प्रयत्न असतो, एक तर मी सांगतो की बेसिकली आपल्या इथे होतं की जी आपल्याकडे जी थिएटर्स आहेत, जी रचना बांधलेली आहे आपल्या, खास करून आपल्या महाराष्ट्राची, ही सगळी प्रोसिनियम टाईप कॅटेगरीमध्ये आहेत. म्हणजे आपण तिन्ही बाजू आपली बॉक्स सेटचे बंद असतात आणि वन साईड एका बाजूला आपला प्रेक्षक बसतो. त्याच्यामुळे तोचपणा एक तर त्या ह्याच्यामध्ये येतो डिझाईनमध्ये. ते बॉक्स सेटच्या बऱ्याच वेळेला बाहेर जाणं थोडं डिफिकल्ट होतं कारण 3 बाजू आम्हाला बंद असतात. बरं, ते थिएटरच्या काही डायमेन्शन्ससुद्धा आम्हाला खूप फॉलो करावे लागतात कारण नाहीतर मग ते कोपऱ्यातनं साईड लाईन आपण ज्याला म्हणतो की त्या मग कट
होत आहेत का, आर्टिस्ट कुठे सीन कट होतोय का, तर ते प्रामुख्याने आम्हाला जास्ती सांभाळावं लागतं. सेट म्हणून तसं मी म्हणेन किचकट असं काही नसतं, फक्त चेंजिंग जे आता मी जसं म्हणालो की बऱ्याच वेळेला लोकेशन जेव्हा एका स्थळावरून आपण दुसऱ्या स्थळात जातो आणि ते सगळं स्टेजवर घडत असतं आणि आपल्याकडे तुम्ही म्हणजे आपण सगळेच बघतो की आपण पूर्ण ब्लॅकआउट करतो, म्हणजे पूर्ण रंगमंचावरती काळोख असतो. तर त्या ह्याच्यामध्ये विदिन 30 ते 35-40 सेकंदामध्ये चेंज करणं हा एक थोडा टास्क असतो आणि त्या काळोखामध्ये कधी कधी गडबड होते. मग त्याच्यामुळे आम्हाला ती सगळं त्याची स्ट्रॅटेजी आखावी लागते की काय स्ट्रॅटेजी आहे ज्यामुळे ब्लॅकआउटमध्ये काहीच नाही दिसत, हे कसं एवढं पटापट चेंज करतं? कारण मी आत्ता अलबत्त्या गलबत्त्या बघितलं, त्यामध्ये एवढ्या लोकेशन चेंज आहेत. हो, खूप सुंदर सेट आहे सर पहिलं तर ते. आणि कापूस कोंड्याची गोष्ट म्हणजे बालनाट्यांना इतकं ग्लॅमरस रूप दिलं जात आहे. खरं तर ही जमेची बाजू आहे, कारण बालनाट्य आली पाहिजेत, बालनाट्य पालकांनी दाखवली पाहिजेत आपापल्या मुलांना, कारण नाटक काय हे कळतं मुलांना. मुलं खुर्चीवर उड्या मारत असतात आणि तो एक वेगळाच माहोल असतो. कापूस कोंड्याची गोष्ट परत सुरू होणार आहे का? मला वाटत नाही, कारण अतुल दादा मध्यंतरी आजारी होते आणि त्याच्यामुळे त्याच्या अगोदरच आमचं नाटक थांबलं. मला वाटतं लॉकडाऊनमुळे चांगले प्रयोग होत होते आणि लॉकडाऊन एकदम सगळ्याच नाटकांना त्याचा फटका पडला. त्याच्यामध्ये हे सुद्धा एक नाटक होतं आणि मग समाव ते नंतर कदाचित डेट्स कलाकारांच्या सुद्धा तारखा मॅच होणं सुद्धा कठीण असतं आणि नंतर अतुल दादा सुद्धा आजारी असतात. पण ते आत्ताच एका इंटरव्ह्यू मध्ये म्हणाले अतुल सर की ते कमबॅक करणार आहेत आणि तो पॉवरफुल कमबॅक असणार आहे आणि आय होप की कापूस कोंड्याची गोष्ट सुद्धा पुन्हा येईल. आम्ही सुद्धा वाट बघतोय ऍक्च्युअली, कारण ते सुद्धा खूप माझं आवडतं नाटक आहे कापूस कोंड्याची गोष्ट. कळतं तुम्ही खूप मनापासून नेपथ्य केलंय सर त्याचं. त्याची काय प्रोसेस, म्हणजे एक प्रोसेस काय असते नेपथ्याची एक साधारण, म्हणजे असं सांगायचं झालं की हे मग असं एक आकलन असतं, मग ॲनालिसिस असतो काय? हां, म्हणजे सुरुवातीला एक तर आम्हाला जेव्हा सांगितलं जातं की या नाटकाचं नेपथ्य करायचं आहे, तर एक तर स्क्रिप्ट संहिता असते, ती नेपथ्याकडे पाठवली जाते. आम्ही वाचतो ती पूर्ण. त्याच्यामध्ये काही डिटेल पॉईंट्स नोट डाऊन केले जातात की काय दिग्दर्शकांना काय अपेक्षित आहे, लेखकाचं काय म्हणणं आहे, कॅरेक्टर्स काय आहेत, ह्याचं सगळं नोटिंग केलं जातं, ह्याचं आपण नोंद केली जाते. आणि मग नंतर दिग्दर्शकाबरोबर आम्हाला बसावं लागतं की त्यांना काय अपेक्षित आहे त्या सेटकडून. आणि मग ती सगळी चर्चा झाल्यानंतर मग आम्ही त्याचं एक डिझाईन तयार करतो. डिझाईन करताना मी थोडंसं स्पेसिफिक सांगतो की त्याचे पहिल्यांदा फ्लोअर प्लॅन्स बनवले जातात, म्हणजे टॉप व्ह्यू प्लॅन आम्ही ज्याला म्हणतो, की त्याच्यामध्ये टॉप व्ह्यूमध्ये तुम्हाला सगळी स्पेस कळते कशी वापरली आहे, कुठली जागा कशासाठी दिलेली आहे. आणि मग ते एकदा अप्रूव्ह झालं किंवा त्याच्यात कधी कधी चेंजेस येतात. दिग्दर्शक सांगतो नाही मला हे थोडं इथे हे चेंज करून दे, एंट्री एक्झिट मला इथे वाटते, तर ते सगळं असं काही चेंजेस असतील तर ते आधी होतात. आणि मग आम्ही त्याच्यावरती पुढची वर्किंग ड्रॉईंग आम्ही ज्याला म्हणतो की एलिव्हेशन्स असतात, मग फर्निचर्स असतील तर त्याचे काही डिटेल ड्रॉईंग्ज असतात जे कार्पेंटरला बनवण्यासाठी उपयुक्त पडतात. आणि मग पर्स्पेक्टिव्ह व्ह्यू ज्याला आपण 3D व्ह्यू म्हणतो, जो ॲज इट इज कसं दिसेल ते चित्र, ते त्यांना आयडिया हवं. कारण त्याच्यामधनं जे कॉस्ट्युम्स डिझायनर्स आपले असतात त्यांना त्यांची कपड्यांची सुद्धा रंगसंगती ठरवायची असते का ते सेटच्या कलर्सबरोबर कधी क्लॅश नाही व्हायला पाहिजेत. अशा अनेक गोष्टी आहेत, तर त्याच्यामुळे ती सगळी टीमवर्कच आहे. त्याच्यामुळे ह्या प्रोसेसमध्ये आम्ही बनवणाऱ्यांमध्ये आणि दिग्दर्शकामध्ये नेपथ्यकार एक मधला मीडिएटर असतो, हा एक दुवा असतो आणि तो त्यांना कन्वे करून त्यांच्याकडनं जे पाहिजे ते काम काढून त्यांना डिलिव्हर करतो दिग्दर्शकाला. सर सफरचंद नाटकामध्ये तुमची एक टीम आहे जी आम्हाला भेटली होती स्टेजवर, तर ही तुमची परमनंट टीम आहे, तुमच्याबरोबर काम करतात? नाही, कसं असतं, नेपथ्यकार हा एक डिझाईन करून देत असतो एक प्रोजेक्ट आणि मग ते बनवणं कोणाकडनं आहे की तो नेपथ्य मेकिंग कोणाकडनं करायचं हा निर्मात्याचा प्रश्न म्हणजे किंवा तो ठरवत असतो. ती त्या नाटकाची पर्टिक्युलर टीम आहे सफरचंदसाठी? हां, नाही, असे वेगवेगळे काही आपल्याकडे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, कार्पेंटर्स आहेत, मग त्यांना त्यांच्याकडनं बजेट घेऊन त्यांचं कॉस्टिंग घेऊन हे ठरवलं जातं की आपण कोणाला देऊयात त्याच्यामध्ये. आणि मग ते बनवल्यानंतर मग ते ऑपरेटसुद्धा त्यांच्याकडेच दिलं जातं. ऑपरेट करणं म्हणजे जे आपण प्रयोग होतात, आपले शो होतात थिएटर्सला, ते रन करणं म्हणजे ते गोडाऊनमधनं टेम्पोमध्ये किंवा गाडीमध्ये सेट भरण्यापासून ते सेट लावण्यापर्यंत, परत ते काढून डिस्मेंटल करून परत गोडाऊनमध्ये सोडण्यापर्यंत ही एक टीमच असते. मग ते सगळी ते एकत्र त्याच्यामध्ये काम करत असतात. अच्छा, पावसा पाण्याच्या दिवसात आता असं होतं की नेपथ्याचा ट्रक कुठे अडकला वगैरे, तर अशा सिच्युएशन कशा हँडल केल्या जातात? नाही, एक तर मुंबईतले जे प्रयोग आहेत आपले किंवा मुंबईच्या जवळपास, म्हणजे आपण कल्याण धरूयात किंवा डोंबिवली असेल, तिथे आमचा जो टेम्पो असतो हा कम्प्लिटली क्लोज असतो. बरोबर. जेणेकरून ह्याच कारणासाठी की ओपनमध्ये कधीही
पाणी लागू शकतं पावसाळ्यामध्ये. फक्त आम्हाला प्रॉब्लेम एका ठिकाणी येतो जेव्हा आम्ही बाहेर दौरा करतो, मुंबईच्या बाहेर. म्हणजे पुण्याला प्रयोग असतील किंवा आज नाशिक करायचं असेल, औरंगाबाद असेल, कुठेही. तर बाहेर जायच्या वेळेला निर्मात्याला 2-2 वेगवेगळ्या गाड्या नेणं ॲक्च्युली कठीण होतं, म्हणजे फायनान्शियली. तर मग आमची एक नाटकाचे बसेस आहेत काही खास. त्या बसमध्ये आर्टिस्ट, बॅकस्टेजची टीम सगळेच असतात, म्हणजे म्युझिक ऑपरेटर, लाईट ऑपरेटर्स, आणि त्याच्यामध्येच त्या बसच्या टपावरती तो सेट अरेंज केला जातो. म्हणजे एकाच ट्रान्सपोर्टमध्ये ते मॅनेज केलं जातं. मग त्यावेळेला थोडासा जो तुम्ही म्हणालात हा प्रॉब्लेम येतो. म्हणजे पावसाळ्याच्या दिवसात तो पाणी वरती असतो सेट, मग तो कवर करणं त्या प्लॅस्टिकमध्ये, तरीसुद्धा कधी कधी पाणी जातं, कधी कधी त्या प्लॅस्टिक फाटतं, कधी कधी त्या ट्रॅव्हलिंगमध्ये सेट भिजले जातात आमचे. मग कधी कधी ते डाग येतात त्याच्यावरती, म्हणजे परत टचअप करणं आलं तर हे प्रॉब्लेम पावसाळ्यात थोडेसे जास्ती सफर करायला लागतात. सो तुमची मी जेवढी नाटकं बघितली त्यातल्या त्यात अनन्या हे नाटक थोडं आधीच आहे आणि आत्ता लेटेस्ट त्यानंतर लॉकडाऊन नंतर भरपूर आली. मी स्वराणीपासून मला वाटतं सुरू झाला प्रवास. अनन्याचं जेव्हा मी बघते, मी हे पॉझिटिव्ह वेमध्ये बघते की अनन्याचं जे नेपथ्य होतं त्यापेक्षा तुमची आत्ताची आहे ती थोडी मॉडर्न आहे, तर कुठेतरी नेपथ्यकाराला थोडं अपडेट होणं भाग आहे. अगदीच. बरोबर. तुमचा काय अनुभव आहे त्याबद्दल? हो, काळानुसार आपण अपडेट होतच असतो ना, आपल्याला अपग्रेड पण आपण करत असतो. कारण ह्याच्यापेक्षा बेटर काय, ह्याच्यापेक्षा बेटर काय. आणि शेवटी मी म्हणेन की फक्त डिटेलिंगमध्ये नाही, पण जी जसं मी म्हणालो संहितेची जी गरज आहे, एखाद्या संहितेमध्ये ते घर अगदी साधं सिम्पल असेल तर ते तसंच दाखवलं पाहिजे. मग तिथे ते त्याची श्रीमंती थाट नको. अनन्या बघताना असं काय कमी काहीच वाटत नाही, पण आता जेव्हा मी बघते तेव्हा मला थोडंसं असं की हा जरा काय म्हणतो आपण त्याला, थोडंसं असं भुक्कड व्हायला होतं, थोडंसं ग्रेडी व्हायला होतं की अजून हे असं झालं असतं असं. पण तो तेव्हाचा ट्रेंड आणि ते तेव्हा आवडलंच, कारण मुळात तो विषय तो तिचा अनन्याचा होता. आणि आता अनोखी येत आहे गुजरातीमध्ये, बरोबर. आताच शुभारंभ झाला मला वाटतं. तर त्यामध्ये कोण आहे स्टारकास्ट वगैरे, म्हणजे कोण आहे गुजरातीमधली अभिनेत्री कोण आहे? भाग्यश्री म्हणून आहेत जी ॲक्च्युली मराठी आहे, महाराष्ट्रीय आहे. हो, ती गुजराती करते. भरत ठक्कर आणि विशाल भाई म्हणून आहेत, त्याचे निर्माते आहेत. आणि हे अगोदर म्हणजे व्यावसायिक मराठी अनन्या येण्याच्या अगोदर गुजरातीमध्ये आलेलं. हां, म्हणजे लेखक दिग्दर्शक प्रताप फड यांनी ती एकांकिका होती, त्याच्यामध्ये स्पृहा काम केलं होतं. आणि त्याच्यानंतर व्यावसायिक नाटक याला बराच काळ गेला त्याच्यामध्ये, पण त्याच्या अगोदर व्यावसायिकला गुजराती येऊन गेलं होतं हे नाटक. म्हणजे प्रताप फड यांचं मराठी एकांकिका बघून गुजराती नाटक येऊन गेलेलं आणि मग मराठी आलेलं. आता हे त्यांनी परत ते चालू केलंय. अनोखी ना. मला वाटतं 14 ते 15 वर्ष झाली ते नाटक येऊन. अरे वा, मस्त आहे हे. म्हणजे हे मला पहिल्यांदा कळलं, मला हे माहित नव्हतं. मला वाटलं आता गुजरातीमध्येही बनते, कारण हिंदीमध्येही आलेलं आहे. हिंदीमध्ये येऊन. येस. तर आणि प्रताप फड आता हे दिग्दर्शित नाही करत आहेत गुजरातीमध्ये. ओके, त्याचे वेगळे आहेत. भरत ठक्कर निर्माते आहेत. विपुल मेहता म्हणून आहेत, फार सुंदर दिग्दर्शक आहेत. हो, त्यांनी सुंदर त्याचं दिग्दर्शन केलंय. त्याचं आता तुम्ही पूर्ण टोटल नवीन सेट कम्प्लीट चेंज आहे. कारण कसं आहे ना, थोडीशी काही आपली मराठी व्यावसायिक नाटकं आणि गुजराती प्रेक्षक वर्ग ह्याच्यात थोडासा फरक करावा लागतो. तो त्यानुसार आम्हाला थोडे बदल करावे लागतात. त्यांच्या रिक्वायरमेंट त्यांना आम्हाला फुलफिल करून द्यावे लागतात. त्याच्यामुळे सेटमध्ये कम्प्लीट चेंज आहे. म्हणजे अगोदरचा तुम्ही अनन्याचा सेट बघाल आणि आता गुजरातीचा, ह्याच्यामध्ये कम्प्लीट चेंज आहे. त्याच्यामुळे जसं मी तेच म्हणालो, जशी रिक्वायरमेंट आहे दिग्दर्शकाला जे हवं आहे ते सुद्धा आम्हाला जास्ती फॉलो करावं लागतं. मी जरतरची गोष्ट बघितलं, आता मी सांगू शकते की संदेश बेंद्रे 2.0 व्हर्जन आहे जरतरची गोष्टमध्ये. तुम्ही अलिबागचं जे रिसॉर्ट आणि 2 बाजूबाजूला रूम इतक्या सुंदर दाखवल्यात, खरंच ते रिसॉर्ट वाटतं अलिबागचं. खूप अभिनंदन तुमचं. जरतरची गोष्ट आता लेटेस्ट प्रोजेक्टसाठी मी बघितलं, तेही नाटक सुंदर आहे. आणि आता पुढे काय, अजून काय प्रोजेक्ट्स मराठीमध्ये येणार आहेत किंवा काय हिंट्स? आम्हाला काही जास्त रिव्हील नको आहे करायला. नाही, रिव्हील करण्यापेक्षा कसं होतं ना, कधी कधी बरेच स्क्रिप्ट आलेले आहेत, म्हणजे स्क्रिप्ट ऑलरेडी पुढे 4-5 स्क्रिप्ट आलेत. पण कधी कधी आता कसं झालं आहे, कलाकारांची सुद्धा जी अवेलेबिलिटी आहे त्याच्यानुसार सुद्धा काही नाटकं कधी कधी पुढे जातात. कारण निर्मात्यांना सुद्धा ते काही कास्टिंग डेट्स अरेंज, त्यांचे मॅच होणं हा सुद्धा एक थोडासा प्रश्न असतो. त्याच्यामुळे स्क्रिप्ट कधी कधी येतात, मग आम्ही एकदा रिहर्सल प्रोसेस चालू झाल्यावर सांगतो की आता हे येतं आहे. कारण तेव्हा एक आपल्याकडे टार्गेट असतं की नाही, आता 15-20 दिवसात नाटक चालू होतं आहे.
तर कधी कधी स्क्रिप्ट होतं आणि कधी कधी मग ते नाटक पुढे जातं असंही होतं. करेक्ट. कधी कधी होतही नाही, म्हणजे ऑन फ्लोअर येत नाही, असंही होऊ शकतं. बरं, तुमचं नाटकांपर्यंतच काम सीमित नाही आहे सर. नाट्यगृह, शिवाजी मंदिर नाट्यगृहाच्या रिनोव्हेशनमध्येही तुमचा खारीचा वाटा आहे. तर ते करताना काय अनुभव होता? कारण शिवाजी मंदिर सगळ्यांच्याच हृदयाशी एकदम कनेक्टेड आहे. दादरमध्ये वसलेलं, एकदम हृदयस्थानी वसलेलं आहे, मुंबईच्या सगळ्यांचं लाडकं आहे ते नाट्यगृह. तर ते पुन्हा रिनोव्हेट होतं, लोक खरंच खूप एक्सायटेड होती आणि आम्ही तो व्हिडिओ केला, कव्हर केलं जाऊन, तेही सगळ्यांनी खूप ॲप्रिशिएट केलं. तर तो अनुभव कसा होता? ॲक्च्युली हे लॉकडाऊनच्या मला वाटतं दरम्यान काम चालू झालेलं अगोदर. शिवाजी मंदिरचं रिनोव्हेशन म्हणजे गरजेचंच होतं, कारण काही प्रॉब्लेम्स होते थिएटरमध्ये आणि प्रेक्षकांच्यासाठी सुद्धा ट्रस्ट म्हणाल की आपण अजून छान करूयात. आणि मला सांगायला आवडेल की सिनियर आपले वास्तुविशारद आहेत, पांगम म्हणून आर्किटेक्ट आहेत, त्यांनी ॲक्च्युली शिवाजी मंदिरचं डिझाईन त्यांनी एक्झिक्यूट केलेलं आहे ते. आणि नंतर एक दिवस मला आपले जे निर्माते दिलीप जाधव, त्यांचा मला कॉल आला की संदेश, तुला स्टेजच्या संदर्भात तू काम करशील का शिवाजी मंदिरचं? म्हटलं हो करीन, नक्कीच करीन, पण इंटिरियर माझं बेस असल्यामुळे मला आवडेल ते करायला. मग आमच्या मीटिंग झाल्यात, दामले पण होते, आपले प्रशांत सर पण होते. मग त्यांनीही मला सांगितलं की सुंदर कर, कारण कसं आहे की स्टेजचं शिवाजी मंदिरचं तुम्ही रंगमंच बघाल तर त्याचं जे फ्रंट ओपनिंग ज्याला आपण म्हणतो ते जरा कमी होतं, कारण ते खूप अगोदर बांधलेलं नाट्यगृह आहे आणि त्याच्यामुळे खास करून सेट लावताना, नेपथ्य लावताना खूप साऱ्या अडचणी येत होत्या. म्हणून आम्ही काही चेंजेस केले त्याच्यामध्ये. ते फ्रंटचं एक इलेक्ट्रिक केबिन होतं, ते आम्ही शिफ्ट केलं, जेणेकरून आता जे शिवाजी मंदिरचं ओपनिंग हे 4 ते 5 फुटाने आम्ही वाढवलेलं आहे. त्याच्यामुळे हा फायदा सगळ्यांनाच होणार आहे, कारण साईड लाईन जसं मी म्हणतो की कोपऱ्यातल्या जे कॉर्नर्सच्या सीट असतात त्यांना कधी कधी तो कोपऱ्यातनं दिसायचं नाही. अजूनही थोडासा आहे इश्यू, पण आम्ही त्याच्यात बऱ्यापैकी सुधारणा केलेल्या आहेत. जो फ्लोअर वापरला आहे तो आता लेटेस्ट टेक्नॉलॉजीप्रमाणे त्याचा फ्लोअर वापरलेला आहे. मग ती फ्रंटची कमान होती ती आम्ही ती चेंज केली आहे. आणि आपण ढाल तलवारी ही जी शिवाजी मंदिरची ओळख आहे ती आपण तशीच रिटेन केली आहे, ती ठेवली आहे आपण. फक्त त्याचं सराउंडिंग्स डिझाईन आहेत ते आपण बदललेले आहेत. त्याच्यामध्ये लोकांना खूप आवडतं आहे. आणि तुम्हाला असं पर्सनल काही फीडबॅक आले शिवाजी? हो, शिवाजी मंदिर बघितल्यानंतर सगळ्यांचे, बऱ्याच जणांना माहिती नव्हतं की कोणी केलेलं आहे, तर ते विचारायचे हे कोणी केलं आहे. मग त्यांच्या कार्यालयात सुद्धा विचारणा व्हायची, कारण हे सुंदर झालेलं आहे. मग ह्याच्यामध्ये मी परत सांगतो की पांगम म्हणून जे सिनियर आर्किटेक्ट आहेत त्यांचा खूपच मोठा हात आहे, कारण बरीच टीम होती त्याच्यामध्ये. ॲकोस्टिक्स करणारे आणि डिझायनर्स होते, इलेक्ट्रिकल कन्सल्टंट होते, साऊंड इंजिनियर होते. ते सगळ्या टीमवर्कने हे सुंदर बनलेलं आहे मी म्हणेन. खरंच खूप सुंदर. आणि आता ते छान वाटतंय, म्हणजे असं प्रेक्षणीय अजून छान वाटतंय. आणि अजून काही किस्से तुम्हाला असे आठवत आहेत नाटकांबद्दलचे, की ह्या नाटकामध्ये असा किस्सा एखाद्या ॲक्टरबद्दल? कारण तुम्ही खूप मोठ्या मोठ्या ॲक्टर्सबरोबर काम केलं, राईट? 38 कृष्णविला, गिरीश ओक, म्हणजे असं कोणी राहिलेलं आता, निवेदिता सराफ मॅम, म्हणजे सगळ्यांबरोबर काम केलं. कुणाचे काही असा अनुभव तुम्हाला शेअर करावा असं वाटतोय? नाही, अनुभव म्हणजे मला नवल वाटतं. म्हणजे मला असं अगोदर या क्षेत्रामध्ये यायच्या अगोदर असं वाटायचं की अरे हे कलाकार कसे असतील, किंवा ते आपल्याशी कसं वागतील, कसं बोलतील, मग कसं त्यांच्याबरोबर आपण कॉर्डिनेट पण असं मला आता काहीच वाटत नाही आहे. कारण सगळेजणं एवढे प्रोफेशनल्स आहेत आणि त्यांना करेक्ट माहिती असतं की आपलं काम आपण काय तिथे स्टेजवरती कसं करायचं. त्याच्यामुळे मला खूप चांगला अनुभव आहे. म्हणजे मला असं अगोदर उगाचच कानावर यायचं मित्रांकडनं की अरे नाट्यक्षेत्रामध्ये थोडंसं ग्रुपेनिझम पण असतं, पण मला नाही असं जाणवलं. कारण मी सुद्धा आलो तेव्हा अगदीच फ्रेश म्हणून मी आलेलो आहे, फ्रेशर म्हणून आलेलो आहे, पण मला खूप सपोर्ट मिळाला मी म्हणेन. म्हणजे प्रत्येक दिग्दर्शकाचं इथे मोठी लिस्ट आहे, मी प्रत्येकाची नावं नाही घेऊ शकणार कारण मी अनेक दिग्दर्शकांबरोबर काम केलं आहे, आता करतो आहे. निर्माते आहेत किंवा अनेक प्रोडक्शन्स आहेत, तर सगळ्यांनीच मला साथ दिली असं मी म्हणेन. आणि खूप आभार आहे, म्हणजे मला सगळ्यांचे मानावेसे वाटतील, कारण त्यांच्यामुळेच मी येऊ शकलो पुढे असं मी म्हणेन. किती अवॉर्ड्स मिळाले सर टोटल काउंट केलेत तुम्ही? फक्त सफरचंदसाठी किती मिळाले? सफरचंदसाठी यावर्षी मला 8 अवॉर्ड्स यावर्षीचे, नेपथ्यातले सगळे अवॉर्ड्स यावेळेला सफरचंदाला मिळाले.
मिळाले, सफरचंद नाटकाला मिळाले. तर थँक्यू, तुम्ही फिरता रंगमंच घेऊन आलात. कारण तोमी नवेज मध्ये फिरता रंगमंच होता बरोबर, तेव्हा आम्ही लहान होतो, नाही बघायला मिळालं आम्हाला. आणि आता जे युट्यूबवर आहे पण त्यातही ते नाही बघायला मिळत, रंगमंच फिरताना वगैरे नाही बघायला मिळत, तिथे ब्लॅकआउट दाखवतात. तर हे तुम्ही आमच्यासाठी घेऊन आलात, थँक्यू. आम्हाला ते गंमत बघायला मिळाली. कारण कितीही टेक्निकली माणूस कितीही सुशिक्षित झाला किंवा कितीही प्रोग्रेसिव्ह झाला तरी पण हे बघण्यासारखं आहे जिवंत, की अरे ही टेक्नॉलॉजी काहीतरी वेगळी आहे, रंगमंच अख्खा फिरतोय. आणि तुम्ही त्याचेही 2 पार्ट केलेत, 2 सेक्शन केलेत आणि दोन्ही पार्ट फिरतात. ते खूप सुंदर वाटतंय. हां, मी त्याच्याबद्दल तेच सांगेन की फिरता रंगमंच तोमी नवेज नंतर बऱ्याच काही नाटकात वापरला गेलेला आहे. म्हणजे प्रदीप मुळेंनी केले, जे आपले ज्येष्ठ नेपथ्यकार आहेत, त्यांनी सुद्धा केले आहेत. मला वाटतं मयेकरांनी सुद्धा रानबुलमध्ये फिरता रंगमंच होता. हो, त्याच्यामध्येही फिरता रंगमंच, म्हणजे त्याचा प्रयोग झालेला आहे, असं नाही की मी केलेला आहे. पण हा अगोदर तोमी नवेजचा म्हणजे त्यावेळेला तर अगदी ते आश्चर्य होतं की पूर्ण रंगमंच फिरतोय आणि त्याच्यावरती सगळं होतंय. तो मी पाहिलंही नव्हतं. ते माझ्यासाठी हा पहिलाच अनुभव होता सफरचंद म्हणून. जेव्हा मी दिग्दर्शकांमध्ये राजेश जोशी म्हणून त्याचे दिग्दर्शक आहेत, आणि जेव्हा आम्ही मीटिंग एकत्र करत होतो सफरचंदची, कारण त्यांनी कोडमंत्र अगोदर डिरेक्ट केलं होतं, त्याच्यामुळे ते खूपच अप्रतिम कलाकृती होती कोडमंत्र. आणि मला जेव्हा त्यांनी सांगितलं की मला असं असं हवं आहे, आणि त्यांची एकच अट होती की मला एकही ब्लॅकआउट नको आहे पूर्ण नाटकामध्ये, आणि तरीही मला चेंज ओव्हर्स आम्ही ज्याला म्हणतो, की एका दृश्यातनं दुसऱ्या दृश्यामध्ये आपण जातो. नॉर्मली ब्लॅकआउट केला जातो, तर ब्लॅकआउट नको आहे, कंटिन्यू मला हवं आहे. तर तो मला समोर एक जरा, जसं तुम्ही मगाशी प्रश्न विचारला की कठीण काय वाटलं, तेव्हा थोडा त्याचा अभ्यास करावा लागला. आणि नंतर मी जेव्हा ठरवलं की नाही या पद्धतीने होऊ शकतो, आणि मग मी त्यांना भेटलो, त्यांना डिझाईन्स दाखवली, त्यांनी एकाच सेकंदामध्ये ते अप्रूव्ह केलं. ते म्हणाले की वा क्या बात आहे, जसं मला पाहिजे तसंच डिझाईन आलेलं आहे. पण आमच्याही डोक्यात नव्हतं की हे 2 करून हे साध्य करता येईल आपल्याला, की 2 वेगवेगळे रंगमंच म्हणजे फिरते करून. पण सफरचंद हे सफरजनवरून आलंय, गुजराती नाटकावरून. मग त्या नाटकामध्ये फिरता रंगमंच त्याच्यामध्ये. ओके, मग तिथूनच ही आयडिया मराठीमध्ये आलेली आहे तुमचीच. हो, कारण तेही मीच गुजराती, ते राजेश जोशींनीच केलेलं. ते सुद्धा अगदी आयडेंटिकल सेट नसता तरी बऱ्यापैकी साम्य आहे त्या सेटमध्ये. हो, मी बघितलंय युट्यूबवर, मी थोडीशी एक क्लिप बघितली आहे सफरजनची, आणि सफरचंद तर मी बघितले, अख्खं बघितलं मी, 2दा बघितलं नाटक. खूप सुंदर नाटक आहे, कथानक वगैरे सगळंच सुंदर आहे त्या नाटकाचं, सगळी भट्टी जमून येतो तसं. आणि तुम्ही वर्कशॉप्सही घेता असं मला कळलेलं आहे. तुम्ही आत्ता जे आहेत ॲस्पायरिंग, ज्यांना नेपथ्य किंवा सेट करण्यामध्ये इंटरेस्ट असेल, नाटकाची अशी एक बाजू हाताळण्यामध्ये त्यांना इंटरेस्ट असेल, त्यांना तुम्ही काय सांगाल? मी हेच म्हणेन, कारण मी आता स्पर्धासुद्धा बऱ्याचशा बघतो, एकांकिका स्पर्धा ज्या कॉलेजच्या असतात, INT असो किंवा सवाई आहे, अटल करंडक आहे, बऱ्याचशा स्पर्धा, अस्तित्व आहे. तर मला असं प्रकर्षाने जाणवतं की आपल्याकडे हे टॅलेंट आहे. म्हणजे बरीच मुलंसुद्धा सेट बघतो ना, खूप थक्क व्हायला होतं, म्हणजे खूप छान छान करतात. त्यांनाही मला वाटतं प्लॅटफॉर्म मिळायला हवा, जसं मला मिळाला, आणि त्यांनाही मिळायला हवा. कारण प्रत्येकाचं एक विजन असतं वेगवेगळं, त्या विजननी तो जण येत असतो, काम करत असतो. तर मला वाटतं रंगभूमीला हे वेगवेगळं विजन मिळायला हवं प्रत्येकाचं. त्याच्यामुळे मी म्हणेन की ज्यांना खरोखर इच्छा आहे त्यांनी प्रयत्न तर नक्कीच करायला हवे. चांगलं त्याच्यामध्ये करिअर होऊ शकतं नेपथ्यामध्ये सुद्धा, आणि खूप स्कोप आहे. आणि मराठी रंगभूमी आपली खूप सक्षम आहे मी म्हणेन. जसे सक्षम कलाकार, दिग्दर्शक आहेत, लेखक आहेत, तसेच टेक्निकलसुद्धा. म्हणजे मी एवढी पूर्वीची नेपथ्यकारांची नावं आहेत की ती कमी पडतील. म्हणजे मी माझ्याकडनं चुकून ती स्किप होईल म्हणून मी घेत नाहीत. अगदी वपू काळेंचे वडील काळे, त्यांचाही पुरस्कार त्यांच्या नावावर ते मला मिळाला पुण्यातून. त्यापासून बाबा पारसेकर आहेत, राजन भिसे आहेत, मयेकर आहेत, प्रदीप मुळे तर आहेतच. असे अनेक जणं आहेत ज्यांनी आपापलं खूप मोठं योगदान दिलेलं आहे या मी म्हणतो नेपथ्यासाठी आणि रंगभूमीसाठी. आणि हेच करायला मला वाटतं पुढे पुढे नवीनसुद्धा यायला हवेत. काही मी म्हणतो काही चांगले नेपथ्यकार कॉलेजमधनं मी बघतोय, तर मला असं वाटतं की खूप येऊ शकतील करून त्याच्यातनं, कारण ते कॅलिबर, तो स्पार्क आहे त्यांच्याकडे, ते येऊ शकतात.
तुम्ही वर्कशॉप्स कसं घेता म्हणजे? मी वर्कशॉप घेतलेले आहेत. एक तर देवेंद्र पेम जे आपले आहेत त्यांचं घेतलेलं आहे. आपले प्रसिद्ध लेखक दिग्दर्शक राजेश देशपांडे आहेत, त्यांचे सुद्धा मी काही सृजनचे मी वर्कशॉप घेतलेले आहेत. तर त्याच्यामध्ये मला प्रकर्षाने जाणवलं की टेक्निकलमध्ये येण्यामध्ये थोडासा कल अजूनही कमी आहे. म्हणजे स्टुडंट्स आहेत, मला वाटतं माहिती नाही आहे, अवेअरनेस नाही आहे की असं पण होऊ शकतं, असंही आपण करू शकतो, करिअर म्हणून विचार करू शकतो. त्याचा अवेअरनेस येईल आता हळूहळू, होईल. कारण जेव्हा आम्ही असं पहिल्यांदाच विचारतो की इथे तुम्ही वर्कशॉपला आलेला आहात, तर कोणाला नेपथ्य मी तुमचं घेतोय, वर्कशॉप घेतोय, तर खरं सांगा की तुम्हाला कोणाकोणाला नेपथ्यामध्ये इंटरेस्ट आहे किंवा त्याच्यामध्ये पुढे तुमची करिअर करायचं आहे. तर म्हणजे 50-60 जण असतील त्याच्यामध्ये 1 किंवा 2च हात वरती असतात. पण हरकत नाही आहे, मग ती इच्छा आहे म्हणजे अजून. कारण टेक्निकल मी म्हणतो ना, म्हणजे नाट्य निर्मितीसाठी ही सगळी पूरक अंग आहेत. नेपथ्य आहे, संगीत आहे, प्रकाश योजना आहे, याशिवाय नाही होऊ त्याच्या पण ही पूरक, पण ती खूप एक पिलर्स आहेत मी म्हणतो. आणि त्या पिलर्सवरतीच सगळा डोलारा उभा असतो नाटकाचा. सगळे मूड आमच्यापर्यंत पोहोचतात. पडदा उघडल्यावर एक देखणी वाव, एक तो कोरस येतो. तुमच्या नाटकांना येतोच, मी अनुभवलंय हे. मी स्वराच्या वेळेला अनुभवलंय, कूरच्या वेळेलाही अनुभवलंय. कूरचा फ्लॅटही खूप सुंदर उभा केलेला आहे. त्या नाटकासाठी पॅडी कांबळेंना अवॉर्ड मिळालेलं विनोदी अभिनेत्याचं, तेही नाटक चांगलं होतं. आणि तुमचं आवडतं नाटक कुठं? कापूस कोंड्याची, जसं तुम्ही म्हणाल, ते माझं लाडकं नाटक. अजून असं सगळ्यात फेवरेट आतापर्यंत काय होईल ना, मी सगळ्यांची नावं नाही घेतली तर मग कुठले दिग्दर्शक रागवू शकतात. पण करताना मजा आली असं एखादं प्रोजेक्ट असूच शकतं ना, की हे करताना काम मजा आली या नाटकाचं? असं बऱ्याच वेळेला होतं. ॲक्च्युली करताना मजा घेऊनच मी, म्हणजे कारण ना त्याच्यामध्ये ते नसेल तर ते आपण डिलिव्हर करू शकत नाही. तर काही नाटकांची नावं मी घेऊ शकतो, तर कोणी निर्मात्यांनी राग मानू नये. तुमची नाही तर असं होईल की माझं नाटक नाही आवडलं, आता ह्याला काम नको देऊया, असं नको व्हायला. नाही, मी मजेचा विषय आहे. पण मला नाव घ्यायला आवडेल अनन्या, हिमालयाची सावली, ती फुलराणी, सफरचंद बट ऑब्वियस आहे, 38 कृष्णविला, चार चौघी. हो, सुंदर आहे. कारण चार चौघीमध्ये पण एक वेगळा फ्लेवर आहे त्या नाटकाचा, तर आहेच, पण त्याच्याबद्दल तर मी बोलू पण नाही शकत, एवढं आहे. पण त्या नेपथ्याला सुद्धा एक वेगळा फ्लेवर आहे चार चौघीच्या. खरंच खूप, म्हणजे त्या चौघींना वावरायला एक तुम्ही मस्त स्पेस दिली आहे त्या नाटकामध्ये. आणि शेवटची फ्रेम नाटकाची, जी मुक्ता पाळण्या झोपाळ्यावर बसलेली असते, प्रत्येकाला तिची तुम्ही स्पेस मिळवून दिली आहे त्या नाटकामध्येही. ते नेपथ्यातून खूप स्मार्टली गेले ते नेपथ्य. दिसताना तो एक सिम्पल ड्रामा दिसतो, पण बरंच वॉर आहे त्यामागे. 30 वर्षापूर्वी लिहिलेली ती अजूनही आपल्याला फ्रेश वाटते स्क्रिप्ट. म्हणजे किती द्वंद्व प्रशांत दळवी लेखक त्या नाटकाचे त्यांच्या मनात घडत असेल, आपण समजू शकतो. आणि मला ते करताना खरं सांगायचं, चार चौघी करताना थोडंसं दडपण होतं सुरुवातीला, जेव्हा, कारण मी चंद्रकांत सरांबरोबर माझं पहिलंच नाटक होतं ते. आणि मला त्यांचा जेव्हा दिलीप जाधवांचा कॉल आला आणि श्रीपाद पद्माकर, तर मला म्हणाले की चंद्रकांत कुलकर्णी करतायत चार चौघी परत, तर सेट तू करशील ना? म्हटलं का नाही करणार. पण मला एक जरा थोडं दडपण आलं की एवढ्या मोठ्या व्यक्तीसोबत काम करायचं आहे आणि त्यांचा अनुभव एवढा दांडगा आहे चंद्रकांत सरांचा. त्याच्यामुळे ते भेटल्यानंतर त्यांनी काही नाही, त्यांनी एकदम मला खूपच ॲट इज केलं, नॉर्मल केलं. पहिल्यांदा 2 मिटिंगचं फक्त चर्चा केली तरी माझ्याबरोबर, म्हणून नको प्लॅन करूस तू, चालेल, नको मला एवढ्यातले, फक्त बोलूयात आपण, तू ऐक, आम्ही वाचतोय, रीडिंग चालू असतं, त्यावेळेला तू येऊन बसत जा. त्यांनी नाटक समजत गेलं, काय अपेक्षित आहे. ही प्रोसेस फार ग्रेट होते मी म्हणेन. म्हणजे ही बऱ्याच वेळेला होतं, म्हणजे मी विजय केंकरेंबरोबर अनेक नाटकं केली आहेत. म्हणजे तीच प्रोसेस आहे की आधी ते चर्चा करतात, काय अपेक्षित आहेत सांगतात, आणि मग आमच्याकडनं डिझाईन्स घेतात. कारण तुम्हाला नाटकाची नस ओळखता आली पाहिजे, तरच ते आपण त्याचा रिझल्ट देऊ शकतो. तेच चार चौघीमध्ये झालं. मग नाटक समजल्यानंतर मी विसरून जायचो की मी नेपथ्य करायला आलेलो आहे. कारण म्हणजे हे मला सांगायला आवडेल की चंद्रकांत सरांना रिहर्सलच्या पहिल्या दिवसापासून अख्खं नाटक पाठ, हे मी ऐकलंय, हे मी माझ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे की ते सांगायचे स्क्रिप्ट हातात नाही आणि कलाकारांचं वाचन चाललेलं असताना ते करेक्ट करतात की नाही, हे नाही, हे आहे तिथे. मग मी त्यांना विचारलं, अख्खं नाटक पाठ आहे? ते म्हणाले, हो नाटक पाठ असतं. कमाल आहे.
ते ग्रेट आहेत खरंच. रंगभूमी.comचा आमचा जो प्रवास सुरू झाला त्यामध्ये आम्हाला ज्या लोकांनी मदत केली त्यात तुमचं नाव पहिलं आहे, संदेश बेंद्रे. खरंच थँक्यू सो मच. कारण आम्हाला तुम्ही भरपूर नाटकांना म्हणजे एंट्री मिळवून दिली तसं नाही म्हणणार, पण आम्हाला एक तुम्हाला आमचे कॉन्टॅक्ट्स वाढले आणि तुम्हाला जमेल तेवढी तुम्ही आम्हाला मदत केली. इनफॅक्ट आता हे पॉडकास्टसुद्धा अरेंज करताना तुम्ही म्हणालात की तुम्हाला काय हवं ते घेऊन जा, तुला सोफे वगैरे पाहिजे सोफाचे तू घेऊन जात, काय नाही मी तुला सांगतो वगैरे. तुमचा नेहमी हात एक पाठीशी राहिलेला आहे, त्याबद्दल थँक्यू. तसंच चंद्रकांत कुलकर्णी सरांचं आहे, श्रीपाद सरांचं आहे, यांनी नेहमी वेलकम केलं आम्हाला. चंदू सर म्हणाले रंगभूमी.com नावच एवढं सुंदर आहे, तुला काय हवं ते सांग, मदत मी तुला उभं करेन, मदत तुला कुणाचा कॉन्टॅक्ट हवा काय हवा आम्ही आहोत, काही तुला मुलाखत वगैरे मला सांग. सो एवढं बोललं ना तरी आपल्याला, कारण शून्यातून जेव्हा सुरुवात करत होतो ही लॉकडाऊनमध्ये सुरुवात केली आम्ही, तेव्हा असं कोणीतरी एवढी मोठी पर्सनॅलिटी येऊन बोलते की तू पुढे हो, आम्ही आहोत, बस काही नको, बस तुम्ही एवढं बोललात बस झालं. एक पॉझिटिव्ह एक आम्हाला हे मिळालेला. खरंच तो अनुभव चंदू सरांचा मलाही आला की त्यांनी सगळं जाणून घेतलं की काय रंगभूमी.com, तुम्ही काय करताय, त्यांना माहिती आहे. आम्हाला एवढं पुरेसं की त्यांना माहिती आपण आहोत. आताही ते प्रेस कॉन्फरन्सला गेलो ते ओळख दाखवतात, अरे तू आलीस, अरे ये, ओळख दाखवली तरी खूप होतं की ओळखतात, सरांना लक्षात आहे, ते आहे त्यांचं की ते आपलंसं करून घेतात आणि आपलं बेस्ट काढून घेतात काम. कारण तो अनुभव मलाही आला. कारण आम्ही आता 4 चौघी लंडनला 2 प्रयोग केले आणि मलाही योग आला नेपथ्यासाठी जायचा आणि फार ग्रेट एक्सपिरियन्स होता. म्हणजे एक तर सगळी कलाकार आमची टीम, मुक्ताताई, रोहिणीताई सगळेच होते, निनाद, चंदू सर बरोबर होते, पण खूप कमाल एक्सपिरियन्स होता. आम्ही लंडनला जे 2 शो केले शॉ थिएटरमध्ये, कमाल होता एक्सपिरियन्स. ती एक मजाच आहे, वेगळीच आहे. त्या टीमबरोबर काम करायचीच मजा वेगळी आहे. अद्भुत आहे ती टीम. आणि आता तुम्ही मला एक नवीन स्कोप ओपन केलात गप्पा मारायला की फॉरेनला जेव्हा आपण जातो तेव्हा तुम्ही काय नेपथ्य घेऊन जाता आणि की तिथे जाऊन नेपथ्य तुम्ही बनवता, म्हणजे कसं वर्क होतं? हां, म्हणजे कसं आहे की ना, इकडनं आपल्याला कार्गो करून नेणं सगळ्या विंगा हे पॉसिबल नसतं, कारण हे खूप खर्चिक आहे इथून तिथे सेट पाठवणं. त्याच्यामुळे त्या सेंटर्सला त्यांनी आपापले काही फ्रेम्स करून ठेवलेले आहेत. ते खूप असे फोल्डिंग्स प्रकारचे विंगा आहेत त्याच्या, की ते असे आपण पझल्समध्ये असे अडकवतो ना, ते तशा पद्धतीच्या आहेत. आणि मग त्याचे डिटेल्स ते आम्हाला देतात की आमच्याकडे हे एवढ्या विंगा आहेत, मग त्याचे सायझेस दिल्या जातात. मग इकडनं त्याच्यावरती लावायचा जो काही क्लॉथ असतो किंवा फ्लेक्स असतो तो आम्ही आमच्या रंगसंगती म्हणजे नाटकाला इथे आपण केले जातात हे आम्ही इथनं कॅरी करतो तिथे. आणि मग तो तिथे सेट आम्ही असेंबल केला जातो, आम्ही करतो तो. आणि मला सांगायला हे आवडेल की म्हणजे 4 चौघीसाठी मी प्रथमच गेलो. म्हणजे स्वतः मुक्ताताई, रोहिणीताई, सगळी टीम, निनाद आहे, त्याच्यामध्ये श्रेयस आहे, पार्थ आहे, पर्ण आहे, स्वतः चंदू सर, सगळ्यांनी काम केलं आहे तिकडे सगळे. आणि सगळेच म्हणजे इतर नाटकांचंही मी सांगतो की असं नाही की मी कलाकार आहे किंवा मी दिग्दर्शक आहे तर हे माझं काम नाही आहे, हे नाही कोण तिथे करत. तिथे जाऊन स्वतः सगळे काम करतात. तो सेट लावताना सगळे उचलतात, कारण तिथे आपल्याकडे तशी मॅनपॉवर नसते जेवढी आपल्या इथे. जसे आपल्याकडे बॅकस्टेजला टीम असते तसं तिथे नसतं. ते सगळं आपल्यालाच तिथे आम्हालाच मॅनेज करावं लागतं. मला वाटतं कोर नाटकाच्या वेळेला ही विशाखा सगळ्यांनी, विशाखा सुभेदार ताईंनी हे शेअर केलं. हो अगदी. म्हणजे मी ते म्हणून फक्त 4 चौघीचं नाही मी म्हणत आहे, कूर असो किंवा दामले सरांची नाटकं असो, स्वतः ते सगळे काम करतात तिकडे. अगदी म्हणजे स्वतःच्या कपड्यांना इस्त्री करण्यापासून, स्वतः मेकअप करण्यापासून, सेट असेंबल करण्यापर्यंत सगळी कामं आपले आर्टिस्ट तिथे करतात. भन्नाट आहे. आमच्या व्हिडिओजवर कमेंट येत असतात सिंगापूरला नाटक घेऊन या किंवा अगदी अमरावतीलाही नाटक घेऊन या, कोल्हापूरला. पण ज्या पॅशनने जात आहेत नाट्यसंस्था तिथे नाटकं घेऊन, तेही म्हणजे खरंच कौतुक करण्यासारखं आहे, कौतुकास्पद आहे खरंच. खूप मेहनत आहे यामागे. आणि आता 4 चौघीचा जसा तिकडे झाला तसा NMSCCला पण झाला. हे एक नवीन कला म्हणजे काय म्हणतो आपण, कलेचं हे एक ओपन झालेलं आहे कला दर्पण सगळ्यांसाठी. नीताताईंनी खूप छान काम केलेलं आहे हे. तर तो तुम्ही होतात त्या प्रयोगात? हो, त्या प्रयोगात. कसा अनुभव होता? खूपच ग्रेट होता. आणि तिथे कसं आहे ना, मी परत तेच म्हणतो की NCPAचं हे काय आहे, परत जो रचना जी रंगमंचाची ती वेगळी आहे, जशी पृथ्वी थिएटरची आहे. म्हणजे प्रोसिनियम मध्ये येत नाही तो प्रकार, तेवढा घडत नाही. त्याच्यामुळे काय होतं की आपला जो बॉक्स सेटचा जो प्रकार आहे, जो आम्ही ज्या डायमेन्शननी ज्या मापाने बनवलेले आहेत ते तिथे ॲडजस्ट करायला लागतात मग आम्हाला.
मग आम्हाला जे फ्रंट ओपनिंगला जे कॉर्नर्सच्या ज्या काही पॅनल्स विंग आहेत त्या आम्हाला सरकवाव्या लागतात, जेणेकरून सगळ्या प्रेक्षकांना ते नीट दिसू शकेल. ओके. तो कॉल आम्ही अगोदरच घेतलेला. श्रीपाद सर स्वतः उभे होते सकाळपासून आणि आम्ही सकाळपासून तिथे हजर होतो. तो सेट सगळा आम्ही बरेचसे चेंजेस केले सेटमध्ये. त्याची रचना, पुढे जी बेडची रचना आहे, जिथे मुक्ताताईचा कॉल आहे तिकडे जो फोन कॉलचा जो सीन आहे तो, मग सगळे आर्टिस्टसुद्धा थोडे लवकर आले, ते वावरून बघितलं. कारण कसं असतं इतर ह्याच्यामध्ये आपण प्रयोग करताना आणि त्याच्यामध्ये थोडा फरक पडल्यानंतर आर्टिस्टची गडबड होऊ शकते. कारण तेवढी पावलं टाकायची सवय पावलाची असते. काही जागा आम्ही शक्यतो ती चेंज करत नाहीत, कारण फर्निचरचे जे पोझिशन्स आहेत किंवा काही प्रॉपर्टीच्या पोझिशन आम्ही शक्यतो चेंज करत नाही, कारण नाही तर परत मग त्यांना रिहर्सल करावी लागेल त्याच्यासाठी, काहीतरी गडबड फंबल होऊ शकतो. बरोबर. मुक्ताताईंचा फोनवरचा कॉल तुम्ही पहिल्यांदा रंगीत तालमीत बघितला असेल तेव्हा काय अनुभव? अंगावर काटा आला असं म्हणजे तो, कारण मी अगोदरचं जेव्हा झालेलं 4 चौघी तेव्हा काही मला योग नव्हता, कारण ते खूप 26-27 वर्षापूर्वी लिहिलेलं. आपण इमॅजिन करू शकतो वंदना गुप्तेनी काय केलं. त्या ऍक्च्युली आता दाखवतीलही करून, मला वाटतं त्या एकदम एव्हरग्रीन आहेत त्या. खरंच असंही एकदा करून तेवढा फक्त पॅच एकदा दाखवा ना, कारण तो इतका लिहिलाच सुंदर आहे, किती डेप्थ आहे त्यामध्ये, किती विचार मांडले ते एका फोन कॉलमध्ये. म्हणजे मी नाटकाच्या तालमी GRच्या वेळेला प्रशांत सरांना मी एक प्रश्न केला की मी सर तुम्हाला काही विचारू का? ते म्हणाले हो ना विचार. म्हणाले की तुम्ही जे हे नाटक लिहिलं तेव्हा तुमचं वय काय होतं? तर ते म्हणाले मी 28 का 27, ते म्हणाले 27 का 28 वर्षाचं होतं. म्हटलं त्या वयामध्ये तुम्ही हे कसं काय लिहू शकलात? म्हणजे कमाल आहे. आणि ते अजूनही रिलेट होतं आपल्याला ते नाटक. संजय छाया. संजय छाया सुद्धा किती सुंदर लिहिलंय. म्हणजे ते खरं आता त्याच्या पोस्टरवरून काही जणांना असं वाटतं की ते वयस्कर लोकांसाठी नाटक आहे, पण ते तरुणांसाठी नाटक आहे. मला जिथे ज्या प्लॅटफॉर्मवर जमेल तिथे मी सांगते की हे एक FD आहे तरुणांसाठी, जे तुमच्यासाठी खरंच पुढच्या आयुष्यात कामी येणार आहे. एक शिदोरी, हे लक्षात ठेवा मेसेज त्यांनी जो सांगितलाय. खूप सुंदर लिहिलंय ते नाटक. संजय छाया सुद्धा खरंच त्यांची पॉवर कळते. म्हणजे जसं AR रहमान म्युझिकचा गॉड म्हणतात, संदेश बेंद्रे नेपथ्याचा गॉड म्हणतात, तसं नाट्यलेखनामध्ये मला वाटतं प्रशांत दळवी खरंच खूप ग्रेट आहे. त्यांची जी विचारसरणी आहे ती मला वाटतं अजूनही 30 वर्ष तेवढीच फ्रेश राहील. दुर्दैव आहे खरं हे, पण 4 चौघीचे हे विचार आहे ते मला वाटत नाही की अजून 30 वर्ष बदलायला हवं, चित्र बदलायला हवं, पण ते विचार अजूनही तितकेच बुरसटलेले दिसतात तरी समाजामध्ये. ती एक खंत आहे. बरं, आता पुढे तुम्ही अजून काय नवीन ट्राय करणार आहे? फिरता रंगमंच झाला किंवा काश्मीर तुम्ही तंतोतंत उभं केलं, तर तसं काही आहे असं मनात की हे एकदा करून बघायचं? नाही, प्रत्येक नेपथ्यकाराला मला वाटतं असं वाटत असतं की काहीतरी वेगळं करावं. तशी संहितासुद्धा यावी लागते. म्हणजे आपण नाटकासाठी आपण नेपथ्य करतो, नेपथ्यासाठी नाटक नाही, हे तर बट ऑब्वियस आहे. पण अशी इच्छा मनोमन असते की काहीतरी ना तो वेगळं स्थळ करायला मिळायला पाहिजे किंवा वेगळं काहीतरी कलात्मक त्याच्यातनं. जसे कापूस कोंड्याची गोष्ट मला वाटतं वेगळंच होतं ते. तुम्ही मधून एक सेंटरने एक पॅच दाखवला एकामध्ये, तिथून मोठा एक हत्ती येतो चालत वगैरे. ती खरंच गंमत आहे. म्हणजे लहान मुलं वेडी होतात, लहान मुलं चेअरवर उड्या मारतात वगैरे. हे खूप सुंदर आहे. आणि ते चित्र तुम्ही उभं करता, रेडियमचं जंगल काळोखात चमकणारं, किंवा ही वेशभूषा, इनफॅक्ट रंगभूषा ही अलबत्या गलबत्यामध्ये चिंची चेटकीण ज्याप्रमाणे काळोखामध्ये तिचे डोळे चमकतात, ते जंगल, हे सगळं छान जुळून येतं. तुम्हाला खूप शुभेच्छा सर. आणि तुमचा चित्रपटांमध्ये वगैरे ही काही विचार आहे? नाही, माझं खरंच नाही. मला बरेच जण विचारतात की अरे करायचं आहे का, तुला इच्छा आहे का? म्हटलं नाही, मला नाटक आणि रंगमंच हे खूप आवडतं. आणि माझं कसं होतं, माझा जो इंटिरियरचा व्यवसाय आहे ते सांभाळून सुद्धा मला हे करता येतं. त्याच्यामुळे आय एम हॅपी इथे. त्याच्यामुळे वेगवेगळे रंगमंचावरती प्रयोग अजून करता यावेत अशी माझी इच्छा आहे, की अजूनही वेगवेगळी नाटकं यायला हवी. मग त्याच्यामध्ये अजून काहीतरी वेगळं दाखवता येईल. येणार येऊ देत. आम्ही तर वाट बघत असतो. तुमचं नाटक म्हणजे पडदा उघडला आम्ही एक्साइट असतो, आणि मग ते पडदा उघडल्यावरती कोरस येतो, वाव, असा वेगळी गंमत असते. आणि खरंच नेपथ्यकाराला किंवा पूर्ण नाटकाच्या टीमला मिळालेली एक दाद असते. हो, म्हणजे आणि मला खरंच म्हणजे आज तुम्ही बोलवलं नाही तर ॲक्च्युली आम्ही पडद्यामागचे कलाकार आहोत तसं. आणि ते आहे, खरंच आहे.
पडद्या मागचे म्हणजे बॅकबोन आहात तुम्ही नाटकाचे खरंच. कारण एक नाटक उभं राहायला ही सगळ्या या गोष्टींमुळे ते नाटक जुळून येतं. खूप मदत होते नाटकाला या सगळ्या गोष्टींची. तुम्हाला फॅमिलीची किती मदत आहे? म्हणजे माझी मिसेस आहे मनीषा, ती सुद्धा इंटिरियर डिझायनर आहे. अरे वा. आणि ती सुद्धा बरंच सेट डिझायनिंग मध्ये तिची मदत असते, डिझाईन करण्यामध्ये किंवा काही. किती छान आहे. हो, तर त्याच्यामुळे तो एक मला बॅकबोन आहे. आणि मला असं बऱ्याच वेळेला वाटतं की जसं आपल्याला वेगळी नाटकं फक्त यायला नाही हवी, तर ती नाटकं चालायला हवीत. कारण कसं असतं की एखादं नाटक चाललं की ती आपली कलाकृती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचायला हवी. त्याच्यामुळे कधी कधी असं होतं ना, खूप छान नेपथ्य असतं, नाटकही चांगलं असतं, पण कधी कधी ते फार धरत नाही किंवा आपण चालत नाहीत. म्हणजे त्याची व्यावसायिक गणितं कधी कधी चुकतात आणि मग नाटक बंद करावं लागतं, तेव्हा खूप दुःख होतं. आता 100वे नाटक अवघा रंग एकची झाला सुरू आहे, संगीत नाटक. आणि मी बघितले नाटक, तर हे नाटक प्रत्येक जण बघू शकतो. असं नाही की संगीत नाटक आहे तर युवा पिढी नाही जाऊ शकत. युवा पिढीसाठी नाटक आहे. पारंपरिक आपल्या कीर्तनांना एक नवा मॉडर्न टच देण्याचा प्रयत्न करणारी पिढी अशी दाखवली आहे त्यामध्ये. आणि जेनीचा रोल करणारी खरंच तिचं कौतुक श्रद्धा वैद्य. तिनं, मी पहिला शुभारंभाच्या प्रयोगाला होते आणि तिने वन्स मोर घेतला, कठीण कठीण गाणं करते ती, खूप सुंदर. खूप तिला मी बोललेही बॅकस्टेज जाऊन. तिने मला एक रोज दिलं की छान ताई, थँक्यू, खरंच बोलतेस ना, तुला आवडलं ना. म्हटलं हो, तू खरंच छान केलंस. आणि तिने आधी कधी काम नाही केलं एकांकिकांमध्ये वगैरे, कशातही काम नाही केलं. तिने फर्स्ट टाइम ऍक्टिंग केली आहे, त्याबद्दल तिचं कौतुक. आणि तुमचा नेपथ्य त्यामध्ये तर आहेच सुंदर. वाडा पुण्याचा एक सुंदर दाखवलेला आहे. त्यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा 100व्या नाटकासाठी. आपण 200व्या नाटकाला पुन्हा भेटूच लवकरच. येस, नक्की भेटू आपण. आणि तुमची घोडदौड अशीच सुरू राहू देत. तुम्हाला रंगभूमी.com कडून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. मीच थँक्यू खरं तर तुम्हाला आभार मानायला हवेत, कारण तुम्ही मला इथे बोलवलं. कारण खरंच सांगतो, म्हणजे हे बॅकस्टेज आर्टिस्टला थोडंसं असं प्लॅटफॉर्म देणं, म्हणजे आता बऱ्याच नाटकांनी सुद्धा मी ह्याच्या म्हणजे सांगायचं राहून गेलं की कर्टन कॉल्स आपण घेतो की नाटक संपल्यानंतर सफरचंद असो किंवा 4 चौघी, इतर अनेक नाटकाला 38 कृष्णविला असतो, की सगळ्या टीमला बोलवलं जातं. हे पूर्वी आधी नाही तेवढं. ज्यांनी कोणी हे इंट्रोड्यूस केलंय खूप सुंदर आहे. हे कर्टन कॉल घेण्याची जी पद्धत आता सुरू झालेली आहे ना, ही कंटिन्यू राहू देत. कारण खरंच सगळ्यांची नावं कळायला हवीत, त्यांचे चेहरे पण दिसायला हवेत. कारण अनाउन्समेंट मध्ये नावं कळतात, पण हा ही व्यक्ती आहे, ओके, किती सुंदर केलं. आणि त्यांच्यासाठी टाळ्या पडतात की संगीत ह्यांचं आहे, तर संगीत आवडलं असेल, लोक टाळ्या वाजवतात. हे खूप चांगलं आहे ना. अजून काय हवं? एक ओळख मिळते त्यांना सुद्धा. तर तुम्हाला काही किस्से शेअर करायचे आहेत अजून? नाही, असे किस्से नाहीत आता माझ्याकडे. पण मी सगळ्या प्रेक्षकांना रंगभूमीच्या विनंती करेन की तुम्ही मोठ्या संख्येने बघा नाटकं. कारण लॉकडाऊनमध्ये खूप कठीण काळ बघितलेला आहे सगळ्यांनीच, सगळ्याच कलाकारांनी, इवन आमच्या बॅकस्टेज वाल्यांनी सुद्धा. कारण त्यांची रोटीरोजी आहे त्या कामावरती, पर डे वर लोक काम करतात, त्याच्यावरती काम करतात. आणि मी म्हणेन की खरोखर चांगली नाटकं खूप आता आलेली आहेत रंगमंचावरती. अनेक नाटकं आहेत, म्हणजे मी नाव नाही घेऊ शकत, पण अनेक नाटकं आलेली आहेत. तर बुकिंग छान व्हायला पाहिजे, कारण सगळ्यांची मेहनत असते त्याच्यामध्ये. अगदी म्हणजे लेखकापासून ते निर्माता, अगदी साधे प्रॉपर्टी हँडल करणारी आपली काही मुलं आहेत, सेटिंगवाले, नेपथ्यकर, ऑपरेटर, लाईट ऑपरेटर, म्युझिक ऑपरेटर, सगळ्यांची मेहनत आहे, पूर्ण टीमवर्क आहे. तर त्यांच्यासाठी तरी मला वाटतं. आणि मी खरोखर सांगू इच्छिन की सगळ्या लोकांना की लाईव्ह परफॉर्मन्स बघणं हा जो काय एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे, हा प्रत्येकाने घ्यायला हवा. मुलांनाही त्यांना कन्सेप्ट जरी कळली ना, एक ते तरी पण बस नाही. आणि हे आता प्रूव्ह झालंय ना, आपल्याकडे जी चांगली बालनाट्य आता आली, जसं अलबत्या आलं, कापूस कोंड्याची गोष्ट आलं, आता एक बोक्या सात बंडे आलं, किंवा अनेक बालनाट्य होत आहेत. तर तिथे आता लहान प्रेक्षक वर्ग यायला लागलेला आहे. कारण नाही तर ते लोक ते ह्याच्यामध्येच व्हर्च्युअलमध्येच अडकलेले, मोबाईल्स आणि व्हिडिओ गेम्समध्ये. पण जेव्हा रिस्पॉन्स आम्ही बघायला लागलो की नाटकामध्ये लहान मुलांचा जो काही रिस्पॉन्स असतो तो कमाल आहे, खूप सुंदर. त्यांना म्हणजे ती अक्षरशः ते खुश होऊन जातात की हे समोर आपल्या घडतंय. पॅरेंट्सही कुठेतरी आपल्या मुलाबरोबर थोडासा नॉस्टॅल्जिया होतो, त्यांनाही त्यांचं बालपण आठवत असतं. वेगळाच अनुभव असतो. प्रेक्षकांना बघण्यासारखं एक असतं बालनाट्यामध्ये, तोही एक अनुभव असतो. मला खरंच कधी वाटतं बालनाट्यामध्ये एक कॅमेरा प्रेक्षकांकडे लावून ठेवावा, त्यांच्या रिॲक्शन सुंदर. मुलं उड्या मारतायत, मध्ये आईलमध्ये येऊन डान्स करतायत,
काही चालू असतं. आणि एक मुलगी आत्ता मी बघितलं अलबत्त्यामध्ये, ती चिंची चटकेंची एंट्री झाली, पुढच्या सेकंदापासून ती म्हणत होती मला स्टेजवर जायचंय, मला हो, स्टेजवर असेही जायचंय. अनुभव येतात. काहींना रंगमंचावर यायचं असतं आणि अगोदर वैभव मांगले करत होते त्या रोल चिंची चेटकींचा, तर त्यावेळेला सुद्धा काही मुलं घाबरायचे की ते आम्ही त्यांची एंट्री अशी वडाच्या पारंब्यातनं त्यांना अशी दिलेली आणि त्याच्यावर ते सगळे अल्ट्राव्हायोलेट्स लाईट टाकलेले, तर ते सगळं ते जंगल चमचम चमचम करायचं, चमकायचं त्यावेळेला. तर काही मुलं घाबरून ओरडायची की बापरे, चेटकीण आली आपल्या समोर, आली आता ती स्टेजवरती, आता आपल्या इथे येते की काय. तर काय काय मुलं रडायची सुद्धा. मग नंतर ते कळायचं की नाही बाबा, ही तर चेटकीण गंमत करते आहे किंवा छान आपल्याला हसवते आहे. हां, मग नंतर त्यांना ते कळायचं आणि मग ते छान बघायचे प्रयोग. खूप वेगळे वेगळे अनुभव असतात, खूप भन्नाट अनुभव असतात. आणि कुठल्या 38 कृष्णविलाच्या वेळेला किंवा मी स्वरा आणि ते दोघंच्या वेळेला तुम्हाला असे काही अनुभव आलेत की प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया म्हणा किंवा असं काही? नाही, 38चं कसं आहे की तो एक पुण्यातलं एक घर असल्यामुळे त्याचा जो सुदिंगनेस आहे तो लोकांना जास्ती अपील होतो त्या नाटकाच्या स्क्रिप्टसाठी. ते कसं आहे माहिती, मराठी चित्रपटामध्ये अशोक सराफ वगैरे सरांचे पिक्चर असायचे, सिनेमेमध्ये एक कॉमेडी सिनेमांची एक आलेली, त्याच्यात कशी ती घरं असायची, तसा एक तो वाडा येतो डोळ्यासमोर की एक वरचा मजला आहे त्याला, तिथेही काहीतरी घडतं आणि तिथे फक्त बघितलं त्यांनी तरी पण आपल्याला की हा वर काहीतरी नाट्य घडतं किंवा घडलेलं आहे. आणि ते लिखाणामध्ये सुद्धा डॉक्टर श्वेता पेंडसेने कमाल लिहिलेलं, अप्रतिम लिहिलेलं आहे. कारण ते तिसरं पात्र नसताना त्याचा वावर एवढा आपल्याला तिथे जाणवतो तिथे. हो, ती लेखनाची कमाल. आणि ऑफकोर्स विजय केंकरे सरांचं ते दिग्दर्शन लावलंय, शीतल तळपदेंचे अप्रतिम लाईट्स आहेत त्याच्यामुळे. शेवटची फ्रेम तर फार सुंदर डिझाईन, सुंदर केलेली आहे, वर लाईट दाखवलंय, खूप सुंदर, मला लक्षात आहे. तसंच मला एक सांगायला आवर्जून आवडेल की मी एक दिग्पाल लांजेकरांचं एक नाटक केलेलं, हे मृत्युंजय, सावरकरांवरती ते बेस्ड होतं आणि सेल्युलर जेलचं नेपथ्य होतं. तर असे काही मला ऑडियन्स प्रेक्षक भेटलेत की नाटक संपल्यानंतर ते रंगमंचावरती यायचे आणि ते खरोखर जेल लोखंडी बार्स आहेत का, ते दरवाजे लोखंडी आहेत का, किंवा त्यांना अनुभव घ्यायला आवडायचं की आम्हाला आवडेल त्या जेलमध्ये बघायला, राहायला आतमध्ये कसं ते, असं ते जेल त्यांना खरोखरचं वाटायचं. तर तो कुठल्या साली आलेलं? मला वाटतं हे 6 वर्ष होऊन गेली, 5 ते 6 वर्ष. ओके, सुंदर आहे. तुम्हाला कसे येत असतील अनुभव खरंच, आणि खूप छान आहे, म्हणजे तिथल्या तिथे रिॲक्शन मिळते. हो, म्हणजे सफरचंद नंतर सुद्धा बरेचसे प्रेक्षक जसे कलाकारांना भेटायला वरती जातात तसं सेटसाठी येतात की सेटला त्या लाकडांना हात लाव, मग ते बर्फ पडलाय त्याला हात लावून की ते काय कशाचं आहे, मग ते कसं फिरतं. मग ते आमचे जे माणसं जेव्हा सेट डिस्मेंटल करतात पटकन की तो विदिन हाफ ॲन आवर पूर्ण सेट डिस्मेंटल केला जातो, कारण पुढचा कधी कधी प्रयोग असतो, थिएटरला कार्यक्रम असतो, वेळेमध्ये आवरावं लागतं ते. तर ते बरेचसे प्रेक्षक थांबतात तिथे की ते कसे उघडत आहेत, ते फिरतं कसं, मग खालती काय मेकॅनिझम आहे, ते असे सुद्धा बघणारे प्रेक्षक आहेत. आणि मला एक अजून त्यात फर्स्ट टाईम मला याचा अनुभव आला सफरचंदच्या दृष्टीने की एका नेपथ्यकाराची ऑटोग्राफ घेणं हे माझ्यासाठी एक खूप मोठा सुखद अनुभव होता की कलाकारांची ऑटोग्राफ घेणं. माझ्याकडे प्रथम एक प्रेक्षक आले आणि मग ऑटोग्राफ मागितली तिकिटाच्या मागे. म्हटलं माझी, मी दोनदा विचारलं माझी, मी सेट डिझायनर आहे, मी काय आर्टिस्ट नाही आहे. सर, यू आर अ स्टार नाव, एक्सेप्ट करा हे फॅक्ट. आता मी तुमच्या कधी पण मागे गेली कॅमेरावर, या कॅमेरावर फायनली तुम्ही आज आलात, थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. नाही, खरंच हे खूप चांगलं आहे की बॅकस्टेज कलाकारांनाही एवढं चांगलं एक्सपोजर मिळतंय आणि लोक ओळखतायत त्यांना, आता नावाने चेहऱ्याने ओळखतायत. नाहीतर मग मला प्रदीप मुळे सरांना, म्हणजे प्रदीप मुळे आपण नाव वाचून होतो, प्रदीप मुळे सरांना जेव्हा मी भेटले तेव्हा मला नाही माहित होतं की हे प्रदीप मुळे सर आहेत. खरं सांगते मी भेटले मग प्रदीप काका झाले. आता मी त्यांच्याशी आता गप्पा मारते भेटले की बॅकस्टेज की प्रदीप काका कसे आहेत. त्यांच्याविषयी तर मला म्हणजे बोलू तितकं कमी आहे, कारण ना त्यांचे अनेक नेपथ्यांचा अभ्यास केलेला आहे आणि मला सांगायला आवडेल. म्हणजे त्यांचं प्रपोजल अनेक नावं आहेत त्यांची, तर अनेक नावं आहेत. प्रपोजल असो किंवा त्यांचं वाडा चिरेबंदी असो किंवा अनेक नाटकं आहेत त्यांची की शिकण्यासारखं आहे. प्रत्येक नेपथ्यकाराला शिकण्यासारखं आहे.
प्रपोजल नाटक म्हणजे तर ट्रेन धावते, ट्रेन स्लो होते आणि ती डबा उभा असला तरी पण म्हणजे लाईटचा आणि नेपथ्य असा खेळ आहे त्याच्यामध्ये, पण तो डबा जो काही उभा केलाय आणि ते जराही स्टॅटिक नाही वाटत, अगदी सतत नाट्य घडतंय त्यामध्ये. खूप सुंदर. सगळ्या त्यांचे अनेक कारण त्यांचे मला तर वाटतं 250-200च्या वरती त्यांनी नेपथ्य केलेले आहे आणि खूपच कमाल काम केलेलं आहे त्याने. मग त्यांनी म्हणून त्यांचं योगदान पण खूप आहे या रंगभूमीसाठी, नेपथ्यासाठी खास करून. खरंच त्यांनाही इन्व्हाइट करते मी याच अनुषंगाने. प्रदीप काका प्लीज या पॉडकास्टमध्ये आपण गप्पा मारू. असे अनुभव शेअर करणे ही खूप गंमत आहे, कारण प्रयोगागणिक तसे अनुभव वाढत जातात नाटकाची. ही नाटकाची गंमत आहे की प्रत्येक प्रयोगामध्ये काहीतरी वेगळं नाट्य घडतं आणि तीच मजा असते, त्यामुळे अजून गंमत वाढत जाते नाटकातली. थँक्यू सर. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप शुभेच्छा आहेत आमच्याकडून, सदैव आहेत आणि आमच्यासोबत राहा असेच. नक्की. धन्यवाद. तर हे आहेत संदेश बेंद्रे, आजच्या घडीचे आघाडीचे नेपथ्यकार, आणि त्यांनी आपल्याला प्रॉमिस केलं की ते नाटकातच राहणार आहेत, सिनेमांकडे जाणार नाही आहेत. ही एक जमेची बाजू म्हणता येईल. आपण भेटू पुढच्या एपिसोडमध्ये. पुढचे एपिसोड बघण्यासाठी तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला सबस्क्राईब करायचंय आणि त्याच्या बाजूला दिलेल्या 3ऱ्या घंटेवर क्लिक करायला विसरू नका. हाऊसफुल गप्पांच्या या एपिसोडसाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्लॅमर अकॅडमीचे खूप खूप आभार. तसंच या एपिसोडच्या क्रिस्प ऑडिओ व्हिडिओ क्वालिटीसाठी द लेन्स अफेअर टीमचे खूप खूप धन्यवाद. आपण भेटू एका नव्या एपिसोडमध्ये एका नव्या रंगकर्मीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.